नमस्कार मित्रांनो, आज खामगावला सहकार महर्षी भास्करराव शिंगणे महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वैखरी पुरस्काराचे वितरण होत आहे। या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे आणि यंदाच्या कार्यक्रमामध्ये जे पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत ते आहेत डॉक्टर राजन गवस, श्रीपाद भालचंद्र जोशी, नितीन कोत्तापल्ले, रंगनाथ पाठारे, अजित सिंग चहल। तर साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या लेखकांना, कवींना हे पुरस्कार दिले जातात। तुकडोजी महाराज स्मृती गौरव पुरस्कार, प्रभावती शिंगणे स्मृती पुरस्कार, भास्करराव शिंगणे स्मृती पुरस्कार आणि शालिनी देशमुख पुरस्कार, तसेच गोपू देशमुख स्मृती पुरस्कार असे हे पुरस्कार आहेत। आणि हा कार्यक्रम सध्याही भास्करराव शिंगणे या कॉलेजमध्ये सुरू आहे। तर या प्रसंगी आपण बघू शकता सदानंद देशमुख यांचं भाषण आणि अजित सिंग चहल यांच्या भाषणाची काही दृश्ये यामध्ये दिलेली आहे। तसेच ज्या मान्यवरांचे काही आचार्य पदवी मिळवल्याबद्दल सत्कार झाले ते सुद्धा या व्हिडिओमध्ये इथे आपल्याला काही दृश्य दिसतील। या संपूर्ण कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे आहे। तर धन्यवाद मित्रांनो। खामगावसाठी हा पुरस्कार समारंभ म्हणजे एक चांगला पुरस्कार समारंभ आहे आणि साहित्य क्षेत्रामध्ये अशा कार्यक्रमांची आवश्यकता जरूर आहे। सदानंद देशमुख यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं की डॉक्टर सद्गुण देशमुख आणि डॉक्टर सौ निलिमा देशमुख हे दोघंही गुणग्राहक असे व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणून त्यांनी आपल्या या महाविद्यालयामध्ये अशा कार्यक्रमास सुरुवात केलेली आहे। तर आपण काही या कार्यक्रमाची क्षणचित्रे बघूया। धन्यवाद मित्रांनो। चॅनल बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा। भाषांतर झालेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016 ते 19 या काळात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष होते। तर त्यांना आपण हा काव्य पुरस्कार देतो। हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आपल्या विदर्भाचं। त्यानंतरचा पुरस्कार आपण स्वर्गवासी गोपू देशमुख स्मृती कादंबरी पुरस्कार गुरु एका योगी याची तुर्याची स्वप्न या अद्भुत कादंबरीला देत आहोत। नितीन अल्केमिस्ट हे पावलो पावलाचं जे एक अल्केमिस्ट नावाचं पावलो कोएलोचं जे एक पुस्तक होतं, कादंबरी होती तिचं। आणि पहिल्यांदा मी खामगावला आलो, याची इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली। त्यासाठी मी या सर्व संयोजकांचे, आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मी जेव्हा कथा लिहायचं, सदानंद देशमुख माझ्या सोबत कथा लिहायचे, तो खूप पुढे निघून गेला आणि माझा पहिलाच कथासंग्रह 40 वर्षानंतर यावर्षी तो प्रकाशित झाला।